हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला फर्स्ट लेसन चालू होता, ज्यामध्ये ऑलरेडी आपण 2 प्रॅक्टिस सेट कव्हर केले आहे. ज्यामध्ये आपण फर्स्टमध्ये अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर बघितलं होतं. नेक्स्ट याच्यामध्ये आपण ट्रायंगल बघितलं होतं, ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, जे आपल्याला 3 साईड द्यायचे म्हणजे देऊन होते, ज्याच्यामध्ये 3 लेन वेगळे लेन्स होते. त्याच्या साह्याने त्याच्या मदतीने आपण ट्रायंगल्स बनवायचो, राईट. आता सेम याच्यामध्ये पण तसंच आपल्याला ट्रायंगलच ड्रॉ करायचा आहे. पण याच्यामध्ये पॉईंट काय आहे, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 साइड्स अँड द अँगल. म्हणजे याच्यामध्ये काय दिलं राहील, 2 साईड्स दिल्या राहील म्हणजे लेन्स दिल्या राहील आणि एक अँगल दिला राहील. याचा यूज करून आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचा आहे. ऑब्व्हियसली अँगल 3 अँगल्स राहतात ट्रायंगल्स, राईट. त्याच्यामध्ये एक अँगल्स देऊन राहणार आणि 2 साईड्स दिल्या म्हणजे लेन्थ देऊन राहणार, ठीक आहे. तर आपण आता कन्स्ट्रक्शन आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आपण ट्रायंगल ABC घेऊ. ट्रायंगल ABC अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे, तर आखरीपर्यंत नक्की बघाल तुम्ही. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका, कारण की आपली सिरीज आता सुरू झालीच आहे, राईट. आता ट्रायंगल ABC आहे, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल साईड AB 10 सेंटीमीटर असेल, अँगल A 50 डिग्री असेल आणि साइड BC 15 सेंटीमीटर असेल. ओके, 2 साइड दिल्या आहे, एक अँगल दिला आहे, राईट. आता कन्स्ट्रक्ट कसे करायचं, आता पहिले बघायचं एक तर अँगल कोणता दिला आहे, ए अँगल दिला आहे. समजा आपण साईड BC म्हणून आपण बेस घेतला, BCचा बेस घेतला, तर आपल्याला अँगल काढता येणार का, नाही येणार. मग करायचं, इथे AB आहे, इथे A म्हणजे इथे पॉईंट दिसला, आपण पॉईंट A पासून अँगल A काढू शकतो ना. म्हणजे समजा लेंथ आपण AB काढली, बेस घेतला तो, तर अँगल A मिळून आपला पॉईंट A मिळतो आपल्याला. मग आपण अँगल A काढू शकतो. म्हणून पहिले अँगल बघून घ्यायचं, मग ज्या साईडमध्ये तो पॉईंट असेल, अँगल असेल, ते लेंथ पहिले काढून घ्यायची. आता म्हणजे काय, लेंथ AB घ्यावं लागेल, 10 सेंटीमीटर घेतली AB. ओके, आता प्रोट्रॅक्टर घ्या. प्रोट्रॅक्टर काय असं राहणार आपलं प्रोट्रॅक्टर, राईट. हा सेंटर आता किती आहे, 50 डिग्री आहे. फॉर एक्झाम्पल असा समजा याच्यामध्ये आपल्याला 50 डिग्रीचा अँगल मिळून जाणार. एखादा थोडा लंबा अँगल काढा, ठीक आहे. आता काय करायचं, कंपास घ्यायचा, चॉप घ्यायचा, त्यामध्ये 15 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन घ्यायचं, स्केलला हे करून लोखंडी टोक घेऊन, आणि पेन्सिलमध्ये किती 15 सेंटीमीटरचं अंतर घ्या. मग बी पॉईंटवर ठेवा आणि एक असा चॉप काढून घ्या, म्हणजे असा एक मार्क काढून घ्या. हा जो अँगल आहे त्याच्या रेषेवर कुठेतरी असा एक पॉईंट मिळून जाणार तुम्हाला, म्हणजे एक क्रॉस मिळून जाणार. मग आता काय करायचं, हा जो पॉईंट आहे क्रॉसचा अटॅच करून टाका, झाला. आता हा ट्रायंगल झाला. आता AB हा कोणता, C. आता BCची लेंथ किती आहे, 15 सेंटीमीटर, जो आपण इथून काढला. मग इथे लिहून टाका 15 सेंटीमीटर, आणि इथे अँगल कितीचा आहे, 50चा. म्हणजे जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते आपण काढली आहे. याचा अर्थ काय, पूर्णपणे ट्रायंगल झाला आहे आणि जे इन्फॉर्मेशन दिली होती त्याप्रमाणे आपण काढला आहे. समजा नाव पण विसरलं तरी मार्क कटू शकतात. ओके, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करू. आता आपला प्रॅक्टिस सेट 3 आहे, ज्यामध्ये आता पहिला क्वेश्चन आहे, ड्रॉ द ट्रायंगल. ऑब्व्हियसली आपण सेकंड प्रॅक्टिस सेटमध्ये ड्रॉ द ट्रायंगल बघितलं, त्याच्यामध्ये 3 साईड्स होते, याच्यामध्ये 2 साईड दिल्या आहे, प्लस याच्यामध्ये एक अँगल दिला आहे, राईट. आता फर्स्ट क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल MAT लेंथ, हा L म्हणजे काय होते, लेंथ. MA 5.2 सेंटीमीटर, अँगल A 80 डिग्री, लेंथ 86 सेंटीमीटर, ठीक आहे. तर आता तुम्ही बघून राहिला आहे, याच्यामध्ये दोघांमध्ये A आहे आणि अँगल पण A दिला आहे, तर आपल्याला कोणती पण लेंथ घेतली तरी चालेल. तर अँगल A घेऊन घेऊ आपण, सॉरी AT घेऊन घेऊ किंवा MA घेऊन घेऊ, कोणती चालेल, MA घेऊन घेऊ. आता स्केल घ्या, स्केलमध्ये किती 5.2 सेंटीमीटर मेजर करा, MA, राईट. आता प्रोट्रॅक्टर घ्या, प्रोट्रॅक्टर इथे बिलकुल सेंटरमध्ये ठेवा A मध्ये, कारण की अँगल A दिला आहे आपल्याला. ते किती 80 डिग्री. मग इथून 0 पासून काउंट करत या, दोन्ही साईडनी पण तुम्हाला दिले असेल प्रोट्रॅक्टरवर बघा. तर आता 0 पासून इकडे मोजा आणि 80 डिग्री काउंट करा. 80 डिग्री होऊ शकते असं येणार, ठीक आहे. एकदम सरळ येणार नाही, कारण की 90 डिग्रीचा अंदाज येतो. तर किती 80 डिग्री काढला आपण. आता सेकंड लेंथ कोणती आहे, 80 आहे ना. आता काय करायचं, कंपासमध्ये 6 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्या.
किती 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर घेतलं, मग काय करायचं, तोच लोखंडी पॉईंट कुठे ठेवायचा, एवर, आणि 6 सेंटीमीटरचा असं काहीतरी इथे कुठेतरी मार्क मिळून जाईल. ठीक आहे. आता मार्क मिळाला आपल्याला. आता मार्क मिळाला तिथून त्या मग पॉईंटपासून या इथे जॉईंट करून टाका. हा AT. आता MAT झाला ट्रायंगल आपला रेडी. आता का आपण काय विसरत आहोत, त्याचे मेजरमेंट्स म्हणजे जे आपल्याला दिले आहे ते. ट्रायंगलचं नाव ते दिलं आपण MAT. आता AT किती सेंटीमीटर आहे, AT किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर झालं. नंतर अँगल A किती आहे, 80 सेंटीमीटर. आता हे प्रॉपरली झालं ट्रायंगल कन्स्ट्रक्शन. जर आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते मेजरमेंट आपण नक्की लिहून टाकायचे, म्हणजे कोणत्या साईडनी कोणत्या अँगल आहे, की कोणत्या साईडचं किती मेजरमेंट आहे ना, तर ते बरोबर लिहायचं, नाही तर अदरवाईज तुमचे मार्क कटू शकते. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चनमध्ये काय आहे, NTS ट्रायंगल NTS मेजरमेंट ऑफ T किती आहे, 40 डिग्री. NT इक्वल टू TS 5 सेंटीमीटर. म्हणजे दोन साईड कसे आहे, इक्वल आहे, आणि दोन ज्या ट्रायंगलच्या दोन्ही साईड इक्वल राहते त्याला काय म्हणतो आपण, आयसोस्केलस ट्रायंगल. आता बघा कोणती पण एक काढून घ्या, म्हणजे 5 सेंटीमीटर. अँगल T दिला आहे, दोघांच्या TT आहे, ते NT काढून घ्या. NT किती आहे, 5 सेंटीमीटर. स्केलच्या मदतीने आपण 5 सेंटीमीटर काढलं, म्हणजे मी स्केलचा यूज नाही केला, तुम्हाला करावंच लागेल. 5 सेंटीमीटर NT. नंतर मेजरमेंट किती आहे, 40 डिग्री. मग करा आता इथून 40 डिग्री. आता होऊ शकते असं येणार, ठीक आहे, असं येऊ शकते. त्यानंतर TS किती आहे, 5 सेंटीमीटरच आहे. मग कंपासमध्ये 5 सेंटीमीटर मेजरमेंट घ्या. घेतलं, हा लोखंडी टोक हावाला इथे ठेवा Tवर. इथे भेटला पॉईंट आपल्याला. मला काय करायचं, हा पॉईंट इथे अटॅच करून टाका. NTS हा जो वर्टेक्स म्हणजे इथे हा भेटला, तो काय कोणता पॉईंट मिळाला, S वर्टेक्स. आता काय काय बाकी आहे आपल्याला, मेजरमेंट्स बाकी आहे. TS किती आहे, TS 5 सेंटीमीटर. जो आपण इथूनच चॉप केला होता ना, इथूनच आपण कंपास इथे मारला होता, मग हे डिस्टन्स किती झालं, 5 सेंटीमीटर. आणि अँगल T किती आहे, 40 डिग्री. अँगल T किती आहे, 40 डिग्री. आता हा झाला आपला कन्स्ट्रक्शनवाला ट्रायंगल. आता आपण बाकीचे जे दोन आहे ते बघू. थर्ड क्वेश्चन बघा, ज्यामध्ये कोणता ट्रायंगल दिला आहे, ट्रायंगल FUN फन. लेंथ FUN फनच होते ना. लेंथ FU किती दिली आहे, 5 सेंटीमीटर. UN 4.6 सेंटीमीटर. अँगल U 110 डिग्री. दोन साईड आणि एक अँगल. आता कोणता अँगल काढायचा बघा, U कोणता, U दिला. आता U दोन्ही याच्यात येते, म्हणजे कोणता पण आपल्याला अँगल काढता म्हणजे बेस काढता येते. UN काढू आपण. UNचा मेजरमेंट किती आहे, 4.6 सेंटीमीटर. तर स्केलमध्ये मेजरमेंट घ्या, 4.6 सेंटीमीटर. माहिती आहे मला, 4.6 सेंटीमीटरपेक्षा मोठा आहे, पण तुम्हाला फक्त कन्स्ट्रक्शन मी सांगून राहिला, राईट. तुम्हाला तर मेजरमेंट तुमच्या स्केलनी घ्यावं लागेल बुकमध्ये. तो 4.6 सेंटीमीटरची काय झाली, UN राईट. M दिसत आहे का, हा N. ओके. आता अँगल U किती सेंटीमीटर आहे आपला, किती डिग्रीचा आहे, 110. हा सरळ म्हणजे 90 डिग्री, थोडा इकडे येऊन जाणार हा, राईट. तर FU म्हणजे इथेच हा पॉईंट कुठं राहणार, FUचा. तर किती सेंटीमीटर, तो 5 सेंटीमीटर आहे. मग आता काय करायचं, शॉपमध्ये म्हणजे कंपासमध्ये 5 सेंटीमीटर तुम्ही मेजरमेंट घ्या. मग आता काय करायचं, U पॉईंटवर हे ठेवायचं लोखंडी टोक, आणि इथे असं एक मार्क मारून द्या, ठीक आहे. मार्क मारला. आता या पॉईंटला इथे जॉईन करून टाका. आता माझं थोडं मागे पुढे झालं आहे, पण तुम्ही स्केलनी बरोबर प्रॉपरली हे करा. आणि डिग्री आपण मसतो ना प्रोटेक्टरनी, तर 110 बरोबर काउंट कराल आणि मेजर कराल, ठीक आहे. तर हा पॉईंट कुठे मिळाला, कोणता मिळाला, F.
राईट. आता मेजरमेंट्स लिहायचे. एफ यू किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर एफ यू. त्यानंतर अँगल यू किती आहे, 110 डिग्री. आता हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन, आपलं ट्रायंगल. आपण मेजरमेंट्स लिहिले. आता फायनल क्वेश्चन बघा बरं काय आहे. फायनल क्वेश्चन, इन ट्रायंगल पी आर एस, ठीक आहे, 5.5 सेंटीमीटर आर एस आणि आर पी किती आहे, 4.2 सेंटीमीटर आणि अँगल किती आहे, 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच आपला राईट अँगल ट्रायंगल, बिलकुल असा सरळ राहते तो. आता कोणती पण साईड घ्या, पहिलीच घेऊन घेऊ आर एस 5.5 सेंटीमीटर. स्केल घेतली, स्केलने 5.5 सेंटीमीटर बरोबर प्रॉपरली यूज करा आणि काढा लाईन. काढली. त्यानंतर काय करायचं, आर एस, त्यानंतर आर दिला आहे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे सरळ होऊ शकते, थोडे इकडे गेली माझी. काढला अँगल आर, आर अँगल काढला बरोबर आर. आता आर पी, आता पी इकडे असेल, एस इकडे पॉईंट आहे तर इकडे कुठेतरी पी असेल ऑब्व्हियसली. आता किती सेंटीमीटर ते, 4.2 सेंटीमीटर. आता कंपासमध्ये 4.2 घ्या मेजरमेंट, आरवर ठेवा आणि 4.2चा इथे एक मार्क मारून टाका. मारला तर हा पॉईंट इथे जॉईन करून टाका. ठीक आहे. आता हा जो पॉईंट मिळाला आपला तो कोणता पॉईंट आहे, आर पी. ठीक आहे, पी. ठीक आहे, मिळालं. आता आर आणि पीचं मेजरमेंट किती आहे, 4.2 सेंटीमीटर, 4.2 सेंटीमीटर. मेजरमेंट आर, मेजर अँगल आर किती, 90 डिग्री. तसा हा सिम्बॉल दिला तरी 90 डिग्रीचंच म्हटलं जाते त्याला. ठीक आहे. आणखी कोणती साईड सुटली आहे का माझ्या मताने, नाही. आर एस 5.5 सेंटीमीटर, अँगल आर 90 डिग्री आणि आर पी 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हा होता प्रॅक्टिस सेट 3. ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्स्ट्रक्शन समजले असेल. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. तुम्हाला टीचिंग कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये, न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. ओके, तोपर्यंत बाय.